प्रभू येशूच्या मधुर नावात सर्वांना सलाम. आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 333 हे गाऊया. गीत क्रमांक 333, प्रभूचं वाट दाखवी. प्रभूच वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. सुचे मना जय हा विचार, तै वाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशांच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी, तो चालवी तो नेहमी. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो, संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी, तरी प्रेमाने चालवी. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव. तै मृत्यु तेरी न भीनार, प्रभूच चालवील पार. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. आपण शास्त्रवचन ऐकूया. जुना करार उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि वचने 1 ते 7 आपण या ठिकाणी वाचूया. उत्पत्ती 22वा अध्याय आणि वचने 1 ते 7. या गोष्टी घडल्यावर असे झाले
की देवाने अब्राहामास कसोटीस लाविले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली. तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3रे दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविली, आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. परमेश्वर देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि वचने आपण 1 ते 8 वाचलीत. आणि हा शास्त्रभाग आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाचा आहे. अब्राहमाने आपला मुलगा इसहाक याचं अर्पण करण्याचं ठरवलं. परमेश्वराने त्याला आज्ञा दिली. परमेश्वराने अब्राहमाला कसोटीस लाविलं, आणि त्याला अशी आज्ञा दिली की आपला मुलगा इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. आणि परमेश्वराच्या ह्या आज्ञेचं अनुसरण करण्याचं अब्राहमाने ठरवलं. पहा, आज आपण पाहूया की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण करतो, न अडखळता, न डगमगता, प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या मार्गाला धरून राहतो, तर आम्हाला कशा प्रकारे आशीर्वाद मिळतो हे आम्ही या ठिकाणी पाहूया. बघा, परमेश्वराने अब्राहमाला आज्ञा दिली, आणि अब्राहम तयार झाला. आपण पाहतो की कुठल्याही प्रकारे तो डगमगलेला नाही, तो अडखळलेला नाही. पवित्र शास्त्रामध्ये असं वर्णन कुठेही नाही की अब्राहम अडखळला. हा अब्राहम कदाचित थोडासा काळजीमध्ये असेल, ते स्वाभाविक आहे. पण आपण पाहतो की अब्राहम डगमगलेला नाही, अडखळलेला नाही, आणि त्याने परमेश्वराने जी आज्ञा दिली त्याचं पालन करण्याचं ठरवलं, आणि त्याचं पालन केलं देखील. आणि याचा परिणाम परमेश्वराकडून त्याला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळाला. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये चालत असताना जर परमेश्वराच्या मार्गाचं प्रामाणिकपणे अनुसरण करतो, जर त्याच्या मार्गाचं आम्ही अनुसरण करतो, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याचा मार्ग आम्ही धरून राहतो आणि परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत राहतो, तर आम्हाला या प्रकारे परमेश्वर आशीर्वाद देतो. जसा अब्राहमाला आशीर्वाद मिळाला तसा आशीर्वाद आम्हाला देखील मिळतो. आणि आपण या ठिकाणी पाहतो, पहिला आशीर्वाद आपण पाहूया. वचन 7 मध्ये आपण पाहतो, तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? पहिली गोष्ट आपण या ठिकाणी अशी पाहतो की इसहाकाचं अर्पण करायला अब्राहम तयार झाला, परंतु एक प्रश्न त्या ठिकाणी आहे की अर्पण करायचं कोणाचं? इसहाकाला हा प्रश्न पडला की आपण लाकडे घेऊन चाललो, विस्तव आहे, सुरा आहे, पण कोकरू कुठे? आपण कोकरू घ्यायला विसरलो. आणि हा प्रश्न इसहाकाला पडला.
आणि आपण पाहतो की अब्राम मात्र या विश्वासामध्ये चाललेला आहे की परमेश्वर इसाकाला मरू देणार नाही, आणि जरी इसाक मेला तरी परमेश्वर त्याला पुन्हा उठवेल. कारण परमेश्वराने स्वतः अभिवचन दिले की इसाकाच्या द्वारे अब्रामाची संतती ही आकाशातील ताऱ्यांसारखी होईल. जर अब्रामाला इसाकाच्या द्वारेच राष्ट्रांचा पिता असं म्हणणार आहेत, तर हा इसाक मरू शकत नाही, आणि जरी मेला तरी देव त्याला उठवील, हा अब्रामाचा विश्वास आहे. आणि ह्याच विश्वासाच्या आधारे तो अनुसरण करतोय, तो चालत जातोय, तो पुढं पुढं चालतोय. आपण पाहतो की 3 दिवस ते दोघ जण चाललेले आहेत. इसाकाचं अर्पण करायला अब्राहम निघालाय, मोठ्या पहाटेस उठून तो निघाला, आणि 3 दिवस त्यांनी प्रवास केलाय. आणि या 3 दिवसामध्ये त्यालाही हा प्रश्न पडला असेल की आता अर्पण कसं करायचं, कोणाचं नेमकं अर्पण करावं लागेल. इसाकाने विचारलं आणि अब्रामाने उत्तर दिलं की देव पाहून देईल, देव स्वतः कोकरू पाहून देईल. त्याला नक्की माहित नाही की पुढं काय घडणार आहे, परंतु अब्रामाने या परिस्थितीमध्ये अनुसरण केले, आणि हाच आमच्या आशीर्वादाचा त्या ठिकाणी मूळ आहे. आशीर्वादाला सुरुवात कधी होते? ज्यावेळेस आम्ही दृढ निश्चयाने अनुसरण करतो. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी ते पोहोचले, वचन 9 मध्ये आपण पाहतो, देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले, तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तिजवर लाकडे रचली, आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. म्हणजे अर्पणासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या पायऱ्या अब्रामाने पूर्ण केल्या. अगदी हात लांब करून त्याने सुरा घेतला, इसाकावर तो उगारलाय, इथपर्यंत त्याने आज्ञापालन केलं, इथपर्यंत परमेश्वराच्या मार्गाला तो अनुसरला. आणि ही महत्वाची गोष्ट आहे. परमेश्वराने आज्ञा केल्यापासून सलग 3 दिवस त्याच्या मनामध्ये हे विचार येत असतील की आता हे नेमकं कसं करायचं, परंतु अब्राहम अडखळलेला नाही. त्याने अनुसरण केलं, दृढ निश्चयाने अनुसरण केलं. अगदी सुरा हातामध्ये घेऊन इसाकावर त्याने उगारलेला आहे, आणि इथपर्यंत आपण पाहतो की अब्राहम देवाच्या मार्गाचं अनुसरण करत आहे. याचा परिणाम काय? पहिला आशीर्वाद या ठिकाणी आपण पाहिला की परमेश्वराने त्याला काय आशीर्वाद दिला? जो प्रश्न त्याला पडला त्या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळालं. अर्पण कोणाचं करायचंय? आपण कोकरू घेतलेलं नाही. पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? हा जो प्रश्न त्या ठिकाणी त्यांना पडला होता त्याचं उत्तर त्याला मिळालं. ज्यावेळेस अब्रामाने हात उगारला त्यावेळेस परमेश्वराच्या दूताने अब्रामाला हाक मारून सांगितलं की अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. पहिला आशीर्वाद आपण पाहतोय की अब्रामाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ज्यावेळेस परमेश्वराच्या आज्ञेचं आम्ही पालन करतो, परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करत राहतो, तर आम्हाला आमच्या प्रश्नांवर उत्तर मिळतात. जे प्रश्न आम्हाला पडलेले असतात, ज्या समस्या आमच्या समोर असतात, त्यावरचा उपाय आम्हाला मिळतो. पण जर आम्ही अनुसरण केलं नाही, परमेश्वराचा मार्गाचा जर आम्ही त्याग करू लागलो, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये पडलेल्या प्रश्नांचे उत्तर मिळत नाही. बघा, आपण इस्रायली लोकांचं उदाहरण पाहतो. निर्गमाच्या 15व्या अध्यायामध्ये आपण काय वाचतो? ज्यावेळेस हे इस्रायली लोक रानामध्ये प्रवास करत होते त्यावेळेस निर्गम 15 आणि वचन 22-23 मध्ये आपण पाहतो की ते शूर नावाच्या रानात पोहोचले आणि त्यानंतर मारा नावाच्या ठिकाणी आले.
या मारा ह्या ठिकाणी त्यांना प्यायला पाणी मिळालं नाही आणि जे पाणी होतं ते कडू होतं, ते पिण्यास योग्य असं नव्हतं. आता प्रश्न होता की आम्ही काय प्यावं. हेच आपण इथं पाहतो की परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण करायला हे इस्रायली तयार नव्हते आणि म्हणून त्यांना प्रश्न पडलेला होता की आम्ही या ठिकाणी काय प्यावं, आम्ही तहानेने मरून जाऊ. त्यांनी मोशेकडे कुरकुर केली, मोशेकडे तक्रार केली की आम्हाला आता काय प्यायचे, आम्ही काय प्यावं. आणि आपण पाहतो की लोकांनी कुरकुर केली, परंतु मोशेने मात्र परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराची प्रार्थना केली. मोशे परमेश्वराचा मार्ग धरून आहे, त्याचा मार्ग सोडायला मोशे तयार नाही. परंतु इस्रायली लोक मात्र थोड्या थोड्या गोष्टीत परमेश्वराचा त्याग करायला तयार. आणि याचा परिणाम काय, यांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही काय प्यावं, या रानामध्ये आम्ही काय प्यावं. आणि मोशेने मात्र परमेश्वराचं अनुसरण केलं, त्याने परमेश्वराकडे तक्रार केली नाही, परमेश्वराचा धावा केला. आणि त्याचा परिणाम काय, वचन 25 मध्ये आपण वाचतो, निर्गम 15 वचन 25. त्याने परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. परमेश्वराने त्याला दाखवलं की एक वनस्पती आहे, ती तोडून पाण्यामध्ये टाक, ते झाड तोडून पाण्यामध्ये टाक आणि त्याचा परिणाम पाणी गोड झालं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं अनुसरण करतो, आम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळतात. जर अब्रामाने परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण त्या दिवशी केलं नसतं तर अब्रामाच्या आशीर्वादांमध्ये कधीच वाढ झाली नसती. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराचा मार्ग धरून राहिलं पाहिजे. आम्ही त्याचा मार्ग सोडण्याचा, त्याच्या मार्गाचा त्याग करण्याचा विचार कधी करू नये. जर आम्ही त्याच्या मार्गाचं अनुसरण करत राहतो तर आम्हाला आमच्या प्रश्नांवर उत्तर मिळतात. दुसरा आशीर्वाद आपण या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला आज्ञा दिली, अब्रामाने ती आज्ञा तंतोतंत पाळली, परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाचं त्याने अनुसरण केलं आणि याचा परिणाम काय झाला, अब्राहाम तणावमुक्त झाला. इसाकाला वेदीवर बांधल्यानंतर इथंच तो थांबला नाही, तर त्याने हात पुढे करून सुरा घेतला. तिथंच तो थांबला नाही, तर त्याने तो सुरा उगारला देखील. म्हणजे इथपर्यंत त्याने आज्ञापालन केलं, परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण तो करत राहिला. आणि याचा परिणाम परमेश्वराने त्याला झुडपामध्ये गुंतलेला एक एडका दाखवला आणि इसाकाऐवजी त्याने त्या एडक्याचं अर्पण केलं. परमेश्वराचा दूत म्हणाला की इसाकावर आपला हात चालवू नको. आपण पाहतो की शेवटी अब्राहाम तणावमुक्त झाला. ज्या वेळेस आम्ही त्याच्या मार्गाचं अनुसरण करत राहतो, शेवटी आम्ही तणावमुक्त होतो. पण जर आम्ही अविश्वासाने चाललो तर तो तणाव आमच्या जीवनामध्ये कायम राहतो. जर आम्ही परमेश्वराचा, त्याच्या मार्गाचा त्याग करण्याचा विचार केला, चांगल्या परिस्थितीमध्ये आम्ही कदाचित अनुसरण करतो, परंतु संकटाच्या परिस्थितीमध्ये मात्र ज्यावेळेस आमची परीक्षा असते, आम्ही अडखळतो. देवाच्या मार्गाचा त्याग करण्याचा विचार आमच्या मनात येतो आणि म्हणून आम्ही नेहमी तणावातून कधी बाहेर येत नाही. आम्ही कायम तणावग्रस्त असे राहतो. जर आम्ही त्याच्या मार्गाचं पूर्ण शक्तीने अनुसरण करत राहतो, त्रास झाला तरी त्याच्या मार्गाला आम्ही सोडत नाही, तर शेवटी देव आम्हाला तणावातून मुक्त करतो. आणि हे आपण शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी पाहतो. जर आपण राजा हिजकियाचं उदाहरण पाहिलं, दुसरे राजे याच्या 19व्या अध्यायामध्ये आपण असं वाचतो की ज्यावेळेस इस्रायली लोकांवर संकट ओढवलं, आणि आपण दुसरे राजे याच्या 19व्या अध्यायामध्ये वाचतो की सनेरीब याने ज्यावेळेस राजा हिजकियाला धमकीचं पत्र पाठवलं, त्यावेळेस हिजकियाची परिस्थिती हीच होती. त्याने सुरुवातीला प्रयत्न केले, मिस्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की लढाईच्या वेळेस मिस्री लोक मदतीला येतील, परंतु मिस्री लोक येणार नव्हते. आणि आपण या दुसरे राजे 19व्या अध्यायामध्ये पाहतो की ज्यावेळेस सगळे उपाय संपले, अशुरच्या राजाकडून धमकीचं पत्र आलं आणि आता कुठला उपाय उरलेला नाही हे हिजकियाने ओळखलं, त्यावेळेस त्यांनी काय केलं,
त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वराच्या मंदिरात वेदीवर त्याने ते पत्र उघडून ठेवलं आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली, परमेश्वराचा धावा केला, त्याने परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण केलं, तो देवाला शरण गेला. आणि आपण पाहतो याचा परिणाम हिजकियाला परमेश्वराने तणावमुक्त केले. परमेश्वराने त्याला असं वचन दिलं की राजा, हा शत्रू तुझ्या वेशीवर एकही बाण सोडणार नाही आणि उद्या लढाई न करता तू विजयी होशील. आणि खरोखर तसं घडलं. आपण शास्त्रामध्ये काय पाहतो, हिजकियाने प्रार्थना केली आणि याचा परिणाम परमेश्वराने त्या ठिकाणी अशुरी लोकांमध्ये त्याचा दूत पाठवला आणि परमेश्वराच्या दूताने त्या ठिकाणी या अशुरी लोकांची काय केली, कत्तल केली. आपण वाचतो की 1,85,000 लोक रातोरात मारले गेले आणि हिजकिया राजा पूर्णपणे तणावमुक्त झाला. जे टेन्शन त्याला होतं त्याच्यातून तो पूर्णपणे बाहेर पडला. का? कारण त्याने शेवटी परमेश्वराचा मार्ग तो धरून राहिला, त्याने परमेश्वराचा त्याग केलेला नाही. अब्रामाच्या उदाहरणामध्ये आपण हेच पाहतो की इसाकाचं अर्पण कर असं सांगितल्यावर अब्रामाने देव बदलला नाही. ही त्याची कसोटी आहे हे त्याला माहिती. आणि याही परिस्थितीमध्ये सलग 3 दिवस तो चालत राहिला. परमेश्वराविषयी त्याच्या मनामध्ये विश्वास आहे. त्याने वेदीवर इसाकाला बांधलं आणि त्याला मारण्यासाठी सुरा देखील उगारला, कारण परमेश्वराची तशी आज्ञा होती. आणि या आज्ञा पालनाचा परिणाम काय झाला, परमेश्वराने त्याला या तणावातून मुक्त केले. जर आम्ही परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण करत राहतो तर आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या तणावांमधून काय होणार, मुक्त होणार. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला देवाच्या मार्गाला धरून राहणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो, अब्रामाला तिसरा आशीर्वाद काय मिळाला, जे आज्ञापालन त्याने केलं, परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण केलं, याचा परिणाम काय, परमेश्वराने त्याच्या आशीर्वादांमध्ये वाढ केली. उत्पत्ती 22 आणि वचन 16-17 मध्ये आपण वाचतो, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले. आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. अब्रामाच्या आशीर्वादांमध्ये वाढ झाली. कठीण अशा प्रसंगी त्याने परमेश्वराचं अनुसरण केलं. जी आज्ञा परमेश्वराने त्याला दिली ती आज्ञा त्याने पूर्ण केली. परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण केलं, आज्ञापालन केलं आणि याचा परिणाम त्याच्या आशीर्वादांमध्ये परमेश्वराने वाढ केली. ही महत्त्वाची गोष्ट आहे की जर आम्ही परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण करतो तर तिसरा आशीर्वाद, आमच्या आशीर्वादांमध्ये परमेश्वर वाढ करतो. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वाद आम्हाला मिळतात. जे आशीर्वाद मिळालेले आहेत त्यामध्ये आणखी परमेश्वर भर घालतो आणि आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतात. परंतु आम्हाला त्यासाठी प्रत्येक परिस्थितीमध्ये आज्ञापालन करणं गरजेचं आहे. आपण जुन्या करारामध्ये पाहतो, उज्जिया राजाचं उदाहरण आपण पाहतो. दुसरे इतिहास याच्या 26व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. दुसरे इतिहास याचा 26वा अध्याय आणि या ठिकाणी आपण उज्जिया राजाविषयी वाचतो की अतिशय कमी वयाचा असताना हा राजा झाला. 16 वर्षांचा असताना उज्जिया राजा झाला. आणि आपण पाहतो शास्त्रामध्ये असं लिहिले, दुसरे इतिहास 26वा अध्याय वचन 4 आणि 5, त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी,
देवाचे दृष्टांत जाणणारा जखऱ्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. उज्जियाविषयी आपण वाचतो की वयाच्या 16व्या वर्षी हा राजा झाला आणि हा धार्मिक वृत्तीचा आहे. परमेश्वराच्या भजनी तो लागला. तरुणपणातच आपलं मन त्याने परमेश्वराला अर्पण केलं आणि तो परमेश्वराच्या भजनी लागलेला आहे. तो परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण करतो आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय झाला? परमेश्वराने त्याच्या आशीर्वादांमध्ये वाढ केली. जोपर्यंत तो परमेश्वराला अनुसरत होता त्याला आशीर्वादांमध्ये कधीच तो कमी पडलेला नाही. आणि असं 5व्या वचनामध्ये आपण पाहतो, देवाचे दृष्टांत जाणणारा जखऱ्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. जोपर्यंत तो परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण करतोय त्याला आशीर्वादामध्ये कुठंच तो कमी पडत नाही. काय आशीर्वाद मिळाला? उज्जियाच्या ह्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की उज्जिया सगळ्या बाबतीत उज्जियाने प्रगती केली. आणि वचन 8 मध्ये जर आपण वाचलं तर इथं असं लिहिलंय, अम्मोनी लोक उज्जियास कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचली कारण तो महासमर्थ झाला. पुढे आणखी असं म्हटलंय, वचन 15 मध्ये आपण पुढे वाचतो, त्याची कीर्ती दूरवर पसरली. त्यास इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला. त्याला सामर्थ्य मिळालं. त्याला सगळ्या प्रकारे परमेश्वराने आशीर्वादित केलं. आजूबाजूचे राष्ट्र त्याला घाबरत होते. त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याची कीर्ती चहूबाजूला पसरली. का? कारण तो परमेश्वराचं अनुसरण करत होता. अब्रामाच्या उदाहरणातून आपण हेच पाहतो की अब्रामाने परमेश्वराच्या मार्गाचं अनुसरण केलं. आपण पाहतो की त्यावेळेस नियमशास्त्र नव्हतं, शुभवर्तमान नाही, लिखित स्वरूपात असं काहीच नाही. पण तरी अब्राहाम परमेश्वराच्या आज्ञेत आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो की अब्रामाला अगोदरचे काही त्याच्याकडे साक्ष नाहीत किंवा त्याच्याकडे उदाहरणं नाही आहेत. आपण जसं अब्रामाचं उदाहरण घेतो तसं अब्रामाला कोणाचा आदर्श आहे? परंतु त्याने आज्ञापालन केलं आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम परमेश्वराने त्याच्या आशीर्वादांमध्ये वाढ केली. बघा, जर अब्रामाप्रमाणे आम्ही परमेश्वराच्या मार्गावर चालत राहतो तर परमेश्वर आम्हाला जे प्रश्न पडलेले असतात, जे अनुत्तरित प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर आम्हाला उत्तर मिळतं. देव आम्हाला त्यावर उपाय सुचवतो. दुसरा आशीर्वाद आपण पाहिला की अब्राहाम तणावमुक्त झाला, आज्ञापालन पूर्ण केलं, तो तणावमुक्त झाला. तसं आम्ही जर परमेश्वराच्या आज्ञा पूर्ण करतो, त्याच्या मार्गावर चालत राहतो तर आम्हाला देखील परमेश्वर तणावमुक्त असं करतो. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली की अब्रामाने आज्ञापालन पूर्ण केलं आणि परिणामी त्याच्या आशीर्वादांमध्ये खूप जास्त पटीने वाढ झाली आणि त्याला परमेश्वराने आशीर्वादित केले. जर आम्ही या प्रकारे चालतो, न डगमगता, न अडखळता परमेश्वराच्या मार्गावर चालतो, त्याच्या आज्ञेचं पालन करतो, त्याच्या शिकवणीचं अनुसरण करत राहतो, तर देव आमच्या आशीर्वादांमध्ये नक्कीच वाढ करेल. देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. कृपाळू आणि दयाळू आमच्या देवबापा, या पवित्र वचनांबद्दल आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो. देवबापा, आज्ञा पालनाचं हे सुंदरचं उदाहरण तू आमच्या समोर ठेवलंस. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो. हे वचन आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. देवबापा, अब्रामाप्रमाणे आम्ही देखील तुझ्या आज्ञेत राहावं, तुझ्या मार्गाचं अनुसरण करावं. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्या मार्गाला धरून राहावं अशी बुद्धी आम्हाला दे. जी तुझी शिकवण आहे, ज्या तुझ्या आज्ञा आहेत, त्या पाळण्याचं आम्ही कधी सोडू नये. आम्ही तुला समर्पित असावं अशी कृपा आमच्यावर. देवबापा,
हे वाचलेलं वचन आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. याद्वारे देवापा आम्हा सर्वांच्या आशीर्वादांमध्ये वाढ होऊ दे. आम्ही यावेळेस आठवण करतो, प्रिय बापा, जे आजारी असतील त्या सर्वांना तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो, विशेष करून देवापा जे कोरोनाग्रस्त असतील त्या सर्वांना तुझा आरोग्यदायी स्पर्श कर, बरं कर. आमच्या संपूर्ण मंडळीवर, मंडळीतील सर्व लहान थोरांवर तुझी कृपा असू दे. जे आजारी असतील, कोरोना बाधित असतील, सर्वांना आरोग्य देऊन बरं कर. आणि देवापा हे वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. इथून पुढचा सर्व समय तुझ्या हाती आम्ही पुन्हा पडतो. प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून देवापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा, त्रैकाला